स्वराज्याची स्थापना होण्याआधी मराठे नेमकं काय करत होते ते तेव्हाही लढतच होते, पण वेगवेगळ्या सल्तनतींसाठी. साल 1296 अल्लाउद्दीन खिल्जीने महाराष्ट्रावर हल्ला केला आणि यादवांचं राज्य कोसळलं. पुढे दिल्ली सल्तनतीमधून वेगळी होऊन बहामनी सल्तनत दख्खनेमध्ये स्थापन झाली. मराठे या सल्तनतीमध्ये काम करायचे, युद्ध लढायचे, पण महत्वाची पदे त्यांना कधीच मिळायची नाहीत. महत्वाची पदे फक्त पठाण किंवा पर्शियन मुसलमान यांनाच मिळायची. काळ पुढे सरकला. बहामनी सल्तनतीचे 5 तुकडे झाले आणि 5 वेगवेगळ्या सल्तनती तयार झाल्या. आता या सल्तनतींना राज्यकारभार चालवायला, युद्ध करायला पठाणांची आणि मध्य पूर्वेतून आलेल्या मुसलमानांची गरज भासू लागली. पण माणसं तेवढी उपलब्ध नव्हती आणि त्यातल्या त्यात जे मुसलमान यायचे त्यांचा कल जास्त करून मुघलांकडे किंवा आदिलशाहीकडे असायचा. पण ह्या सगळ्यात अहमदनगरची निजामशाही थोडी वेगळी होती. एकतर अहमदनगरचा प्रदेश मराठ्यांच्या कार्यक्षेत्रात होता आणि दुसरं म्हणजे आदिलशाही, कुतुबशाही, बरीदशाही यांचे संस्थापक बाहेरून आलेले मुसलमान होते. पण पहिल्या निजामशाहीचे वडील हे इथलेच मूळचे ब्राह्मण होते. नंतर त्यांचं धर्मांतरण करण्यात आलं होतं. मग ह्याच निजामशाहीमध्ये पठाणांच्या तुटवड्यामुळे त्यांची जागा आफ्रिकेतून आलेले गुलाम घेऊ लागले, ज्यांना हबशे सुद्धा म्हणायचे. मग हळूहळू या आफ्रिकन गुलामांचा प्रभाव निजामशाहीमध्ये खूप वाढला आणि जे थोडेफार उरलेले पठाण होते त्यांना सुद्धा त्यांनी हद्दपार केलं. हे आफ्रिकन गुलाम स्वतः जरी मुस्लिम असले तरी पठाणांच्या तुलनेत त्यांचे मराठ्यांशी चांगले संबंध असायचे. मग पुढच्या काळात या आफ्रिकन गुलामांच्या खांद्याला खांदा लावून मराठे सुद्धा निजामशाहीमध्ये मोठ्या पदांवर पोहोचू लागले. खरं तर इथूनच यादवांपासून मराठ्यांच्या मनात जो हरवलेला आत्मविश्वास होता तो वाढायला लागला. मग 1624 मध्ये आलं भाटवाडीचं युद्ध. या युद्धामध्ये मलिक अंबरच्या नेतृत्वाखाली हबशी सैनिक आणि मराठा सैनिकांनी आदिलशाही आणि मुघलांच्या संयुक्त सैन्याचा मोठा पराभव केला. या युद्धातून मराठ्यांना पहिल्यांदाच वाटलं की आपण सुद्धा इतिहास घडवू शकतो. निजामशाहीच्या शेवटच्या दिवसांमध्ये मुर्तजा निजामशाह तिसरा हा फक्त नावापुरता सुलतान होता. सगळा कारभार तर शहाजी राजेच चालवत होते. मग हाच आत्मविश्वास पुढे 1000 पटीने वाढला आणि शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवाजी महाराज यांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं.